वेल स्टुडंट्स, आजचं आपलं आर्टिकल जे आहे ते केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स. ओके. ह्या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्समध्ये आपल्याला माहिती आहे की अल्कोहोल्सचा जो फंक्शनल ग्रुप जो आहे दॅट इज ROH. ओके. सो दिस इज द फंक्शनल ग्रुप ऑफ अल्कोहोल्स. आता आपल्याला माहिती आहे की आपला जो ज्या वेळेला सिलेबस जो हे केलेला आहे त्याच्यामध्ये काय केलंय तर अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स हा टॉपिक जो आहे हा टॉपिक एकत्र केलेला आहे. आणि मग एकत्र करत असताना ज्या वेळेला आपण प्रिपरेशन मेथड्स घेतल्या अल्कोहोल्सच्या किंवा फेनॉल्सच्या, तर त्या प्रिपरेशन मेथड्स किंवा इथर्सच्या की त्या प्रिपरेशन मेथड्स आपण एकत्र घेतलेल्या होत्या. अगोदर अल्कोहोल, नंतर फेनॉल, नंतर इथर, अशा पद्धतीने आपण रिएक्शन जे ते घेतल्या होत्या. तसंच केमिकल प्रॉपर्टीच्या बाबतीत देखील तसंच केलंय. अल्कोहोल्स आणि फेनॉल्स यांच्या प्रिपरेशन केमिकल प्रॉपर्टीचे त्या परत एकत्र घेतलेले आहेत. ओके. आता आपल्याला माहिती आहे की अल्कोहोलचा फंक्शन ग्रुप जो आहे तो ROH असा आहे आणि फेनॉलचा जो आहे तो AROH आहे. म्हणजे द डिफरन्स बिटवीन अल्कोहोल्स अँड फेनॉल इज दॅट इन केस ऑफ अल्कोहोल्स देर इज OH group which is attached to alkyl group, and in case of phenols the OH group, that is functional group, is attached to the aromatic ring or benzene ring. ओके. म्हणजे एवढाच फक्त डिफरन्स जो आहे तो डिफरन्स आहे. मग ज्या वेळेला केमिकल प्रॉपर्टीज आपल्या टेक्स्टबुकमध्ये उल्लेख केलेला आहे त्यावेळेला काय केलं होतं तर अल्कोहोल्स आणि फेनॉल्सच्या केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या एकत्रित केलेल्या होत्या. म्हणजे काही रिॲक्शन जे ते रिॲक्शन्स अल्कोहोल बरोबर कशा होतात आणि फेनॉल बरोबर कशा होतात, किंवा अल्कोहोल आणि फेनॉलमध्ये कॉमन रिॲक्शन्स कोणत्या आहेत त्या कॉमन रिॲक्शन्स त्यांनी घेतलेल्या होत्या आणि तिथून त्यांनी स्टार्ट केलं होतं. ओके. आणि नंतर आता ह्या पॅन्डेमिकमुळं आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 30% सिलेबस जो आहे तो सिलेबस आपला कमी केलेला आहे. आणि हा सिलेबस कमी करत असताना त्यांनी नेमकं जिथं अल्कोहोल आणि फेनॉल यांचं कंपॅरिझनच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन्स नेमक्या त्यांनी बघून टाकलेले आहेत. म्हणजे आता अल्कोहोल सेपरेट झाला, फेनॉल जो आहे तो सेपरेट झाला, आणि मग एखाद दुसरी रिॲक्शन की जी कॉमन आहे अल्कोहोलमध्ये देखील आणि फेनॉलमध्ये देखील ती आपण नंतर फेनॉलच्या ज्या वेळेला आपण केमिकल प्रॉपर्टीज घेऊ त्यावेळेला आपण ती घेऊ शकतो आणि त्यावेळेला आपण त्यांच्यातला जो काही हे आहे म्हणजे साम्य आहे ते साम्य आपण बोलू शकतो. ओके. आज आपण अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीज बद्दल बोलणार आहे, फेनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज बद्दल आज आपण बोलणार नाहीये. ओके. आता अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये ज्यावेळेला आपण स्टडी करतो कुठलीही केमिकल प्रॉपर्टी आपण ज्यावेळेला स्टडी करतो त्यावेळेला आपल्याला माहितीये की वी कॉन्सन्ट्रेट ऍट द फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपकडे आपण कॉन्सन्ट्रेट करत असतो आणि फंक्शनल ग्रुपमध्ये काय चेंजेस आहेत ते चेंजेस आपण मेन्शन करत असतो. ज्यावेळेला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह टॉपिक स्टडी केला त्यावेळेला आपल्याला माहिती होतं की फंक्शनल ग्रुप जो आहे तो हॅलोजन ॲटम किंवा ClBr काहीतरी आहे किंवा आपण X आहे आपण म्हटलं. ठीक आहे. मग ज्यावेळेला तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या केमिकल प्रॉपर्टी स्टडी केल्या त्यावेळेला तुम्ही चेंजेस जे आहेत ते चेंजेस कुठं बघितले तर इथं हॅलोजनकडे बघितले. म्हणजे हॅलोजन इज रिप्लेस बाय सम अनदर ग्रुप. ओके. किंवा हॅलोजन बरोबर दुसरा कोणीतरी आपण काढून टाकला, हायड्रो हॅलोजनेशन असं आपण म्हटलं. ओके. म्हणजे चेंज जो झाला तो हॅलोजन ॲटमकडे झाला होता. तसंच आता अल्कोहोलच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही केमिकल प्रॉपर्टी स्टडी कराल त्यावेळी तुम्ही काय करणार आहे तर फंक्शनल ग्रुपकडे आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि फंक्शनल ग्रुपच्या प्रॉपर्टीज जे त्या प्रॉपर्टीज आपण स्टडी करणार आहे. आता ज्या वेळेला तुम्ही अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप बघता त्यावेळेला आपल्याला दिसतं की फंक्शनल ग्रुप जो आहे तो ROH आहे. ओके. म्हणजे हा OH ग्रुप जो आहे तो बाजूला जाऊ शकेल आणि त्या ठिकाणी नवीन ग्रुप जो आहे तो नवीन ग्रुप येऊ शकतो. ओके. पण आता इथं आपण असं म्हणूया की इथं आपल्याला दोन ॲटम्स आहेत, एक ऑक्सिजन आहे एक हायड्रोजन आहे. हॅलोजनच्या अवधीमध्ये फक्त हॅलोजनच एकटाच होता, पण इथं मात्र ऑक्सिजन आणि हायड्रोजन दोघं जण आहेत. त्यामुळं ज्या वेळेला तुम्ही केमिकल प्रॉपर्टी स्टडी कराल त्यावेळेला कदाचित असं होऊ शकतं की या अल्कोहोलमध्ये the bond between O and H will be broken. ओके. आणि म्हणजे हा H बाजूला जाईल आणि त्या ठिकाणी नवीन दुसरा कुठला तरी ग्रुप जो आहे तो ग्रुप येऊ शकेल. ओके. म्हणजे द बॉन्ड फ्युशन बिटवीन O and H इज पॉसिबल अँड देर विल बी सम केमिकल प्रॉपर्टीज वेअर दिस OH बॉन्ड इज ब्रोकन अँड द न्यू ग्रुप हॅज कम इन्स्टेड ऑफ दिस हायड्रोजन. ओके. हायड्रोजनच्या ठिकाणी नवीन ग्रुप जो आहे तो नवीन ग्रुप येऊ शकतो. ओके. किंवा दुसरा हे जो आहे ऑप्शन जो आहे तो बॉन्ड बिटवीन R and O इज ब्रोकन. ओके. R आणि O मधला बॉन्ड जो आहे तो बॉन्ड ब्रेक होईल आणि मग OH बाजूला जाईल आणि त्या ठिकाणी नवीन ग्रुप जो आहे तो नवीन ग्रुप इंट्रोड्यूस होईल. म्हणजे देर आर टू पॉसिबिलिटीज वेअर द बॉन्ड बिटवीन R and OH is broken and the second possibility is bond between O and H is broken. Okay.
आता आपण द बॉन्ड बिटवीन ओ अँड एच इज ब्रोकन याच्या आपण काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज किंवा याच्या काही रिॲक्शन जे आहेत त्या रिॲक्शन्स आपण बघणार आहे. त्यामध्ये आपली पहिली रिॲक्शन जी आहे ती ॲक्शन ऑफ सोडियम मेटल. ओके, पहिली रिॲक्शन ही ॲक्शन ऑफ सोडियम मेटल ऑन अल्कोहोल. हाऊ सोडियम मेटल reacts with alcohols. ठीक आहे, अल्कोहोल बरोबर सोडियम मेटल जे आहे हे सोडियम मेटल कसं रिॲक्ट होतं हे आपण बघणार आहे. ओके, आपल्याला माहिती आहे की अल्कोहोल्स इज ROH हे अल्कोहोल आहे आणि अल्कोहोलमध्ये ज्यावेळी तुम्ही सोडियम मेटल टाकता, एनी ऍक्टिव्ह मेटल, सोडियम मेटल असेल किंवा पोटॅशियम मेटल असेल, ओके, ज्यावेळी तुम्ही सोडियम मेटल टाकता त्यावेळेला काय होतं तर हा H जो आहे हा H पासून जातो, त्या ठिकाणी Na जो आहे तो Na येतो. म्हणजे द बॉन्ड बिटवीन O अँड H इज ब्रोकन अँड हायड्रोजन इज रिप्लेस बाय सोडियम आणि मग आपला प्रॉडक्ट मिळतो RONA प्लस हायड्रोजन. ओके, सो दिस विल बी द रिॲक्शन. आता आपल्याला माहिती आहे की RONA अशा प्रकारचा जो प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट आपला पूर्वी पण येऊन गेलेला आहे. विल्यमसन सिंथेसिस मध्ये हा प्रॉडक्ट येऊन गेलेला आहे. याला आपण म्हटलं होतं सोडियम अल्कॉक्साइड. ओके, सो यू गेट सोडियम अल्कॉक्साइड अँड हायड्रोजन इज लिबरेटेड. सो द प्रॉडक्ट इज सोडियम अल्कॉक्साइड. ठीक आहे, आता ही रिॲक्शन जर बॅलन्स करायची असेल तर आपण असं करू शकतो 2 टाइम्स अल्कोहोल्स, म्हणजे अल्कोहोल्स आपण 2 घेतले आणि त्याच्यामध्ये सोडियम मेटल जे आहे ते सोडियम मेटल पण 2 टाकले. ओके, तर आपल्याला 2 सोडियम अल्कॉक्साइड मिळेल आणि 2 हायड्रोजन्स मिळतील. 2 हायड्रोजन म्हणजे काय तर H2. ओके, सो वेन अल्कोहोल्स रिॲक्ट विथ सोडियम मेटल देर इज रॅपिड इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस. ओके, हायड्रोजन गॅस जो आहे तो हायड्रोजन गॅस हा इव्हॉल्व होतो आणि इथं काय होतं तर O आणि H मधला बॉन्ड ब्रेक होऊन आपल्याला O आणि Na मध्ये बॉन्ड जो आहे हा बॉन्ड तयार होतो. सो यू गेट फॉर्मेशन ऑफ सोडियम अल्कॉक्साइड विच इज अ स्टार्टिंग मटेरियल फॉर द इन द प्रिपरेशन ऑफ विल्यमसन सिंथेसिस. ओके, आता आपण असं करूया एक स्पेसिफिक रिॲक्शन घेऊ अल्कोहोलची आणि त्याच्यावर सोडियम मेटलची ऍक्शनची ते ऍक्शन बघू. से फॉर एक्झाम्पल इफ यू टेक दिस CH3 then CH2 and OH. So if you take ethyl alcohol or ethanol and this ethanol is taken and a piece of sodium metal is added into ethanol. Okay, सोडियम मेटलचा एक तुकडा जो आहे तो तुकडा समजा तुम्ही त्याच्यामध्ये टाकला. आपण एका टेस्ट ट्यूब मध्ये इथाइल अल्कोहोल घेतलं आणि त्यामध्ये सोडियम मेटलचा तुकडा जर समजा आपण टाकला तर हा सोडियम मेटल जो आहे तो अल्कोहोल बरोबर इमिजिएटली रिॲक्ट होतो. ओके, आणि त्याच्यातनं काय होतं तर हा हायड्रोजन बाजूला जातो आणि त्या ठिकाणी सोडियम जो आहे तो सोडियम येतो. सो यू गेट CH3 देन CH2 ONA प्लस हायड्रोजन. आणि आपल्याला बॅलन्स करायचे असेल तर 2 टाइम्स इथाइल अल्कोहोल 2 टाइम्स सोडियम मेटल. सो यू गेट 2 times sodium ethoxide and 2 times hydrogen, that is hydrogen gas. Okay, so you get sodium ethoxide. आणि या रिॲक्शन मध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर काय झालेलं आहे तर O आणि H मधला बॉन्ड जो आहे म्हणजे O आणि H मधला बॉन्ड जो आहे तो बॉन्ड ब्रेक झालेला आहे आणि H बाजूला जाऊन त्या ठिकाणी कोण आलेलं आहे तर सोडियम आलेलं आहे. म्हणजे एक आपण केमिकल प्रॉपर्टी बघितली की जिथं द बॉन्ड बिटवीन O and H is broken and you get the alkoxide as the product. Okay, आता दुसरी केमिकल प्रॉपर्टी आपण बघू. सेकंड केमिकल प्रॉपर्टी जी आहे की जिथं आपल्याला O आणि H मधला बॉन्ड जो आहे तो बॉन्ड आपण ब्रेक करणार आहे. ओके, अँड दॅट इज एस्टरिफिकेशन. ओके, सो प्रॉपर्टी नंबर 2 इज एस्टरिफिकेशन. आता एस्टरिफिकेशन म्हणजे काय? ओके, एस्टरिफिकेशन इज व्हेरी सिंपल. एस्टरिफिकेशन इज फॉर्मेशन ऑफ एस्टर. ओके, एस्टरिफिकेशन म्हणजे काय फॉर्मेशन ऑफ एस्टर आणि एस्टर मध्ये आपल्याला माहिती आहे कोणता ग्रुप असतो तर RC डबल बॉन्ड O and R. ओके, सो दिस इज एस्टर आणि हे एस्टर जे आहे
हे एस्टर तयार होण्याच्या प्रोसेसला म्हणतात एस्टरिफिकेशन. मग ज्या वेळेला आपण अल्कोहोल्स घेतो आणि ते कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर आपण ट्रीट करतो तेव्हा आपल्याला एस्टर जे ते एस्टर्स मिळतात. ओके, म्हणजे समजा आपण अल्कोहोल घेतलं दॅट इज ROH and this is treated with carboxylic acid. This is carboxylic acid, RC double bond O and OH, carboxylic acid, and ROH is alcohol. So when alcohol reacts with carboxylic acid, okay, what happens? H2O is removed. ओके, H2O ह्यातनं बाजूला निघून जातो आणि म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर म्हणजेच काय तर डिहायड्रेशन जे आहे हे डिहायड्रेशन होतं. आणि ज्यावेळी तुम्ही डिहायड्रेशन करता त्यावेळी तुम्हाला डिहायड्रेटिंग एजंट लागतो अँड दॅट डिहायड्रेटिंग एजंट मे बी कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड और फॉस्फरिक ऍसिड. ओके, H3PO4 ह्यापैकी कोणीतरी डिहायड्रेटिंग एजंट म्हणून काम करतं आणि यातून वॉटर जो आहे तो वॉटर निघून जातो. H2O इज रिमूव्ड. ओके, आणि ज्यावेळेला H2O निघून जाईल त्यावेळेला तुम्हाला प्रॉडक्ट मिळेल हा एस्टर जो आहे, हा एस्टर हा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्ट तुम्हाला मिळेल. ओके, आणि यातनं वॉटर जे आहे ते वॉटर एलिमिनेट होईल. आता ही रिएक्शन जर समजा तुम्ही काळजीपूर्वक जर बघितली, when alcohol reacts with carboxylic acid you get ester as the product. ओके, आता इथं जर तुम्ही बघितलं तर अल्कोहोल मध्ये तुम्हाला OH ग्रुप दिसतोय. ठीक आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये देखील OH ग्रुप दिसतोय आणि यातनं वॉटर जे आहे ते वॉटर निघून गेलेलं आहे. म्हणजे आता इथं पॉसिबिलिटी अशी आहे H फ्रॉम ऍसिड अँड OH फ्रॉम अल्कोहोल, H2O निघून जाणं. ओके, म्हणजे थोडक्यात H2O जो आहे तो H2O असा निघून जाणं. ओके, आणि दुसरी पॉसिबिलिटी काय तर H फ्रॉम अल्कोहोल अँड OH फ्रॉम द ऍसिड, H2O इज रिमूव्ड. ओके, म्हणजे दोन पॉसिबिलिटीज आहेत. एक पॉसिबिलिटी म्हणजे तर अल्कोहोल मधनं H आणि ऍसिड मधनं OH, H2O निघून जाणं. ओके, आणि दुसरी जी आहे ती अल्कोहोल मधनं H आणि ऍसिड मधनं OH काढून टाकणं आणि वॉटर जे आहे ते वॉटर रिमूव्ह होणं. मग आता नक्की काय होतं की व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स. आता आपण काय म्हणणार, ठीक आहे ना, वॉटर निघून जाते ना, मग कुठून का जाईना, आपलं काही घेणं देणं आहे. ओके, पण असं नसतं. ज्या वेळेला सायंटिस्ट विचार करतात त्यावेळेला सायंटिस्ट असं विचार करतात की एक्झॅक्टली काय होणार आहे, वेदर द बॉन्ड बिटवीन O अँड H इज ब्रोकन. ठीक आहे, अल्कोहोल मधला O आणि H मधला बॉन्ड ब्रेक होणार आहे का द बॉन्ड बिटवीन R अँड O इज ब्रोकन. ओके, मग R आणि O मधला जर समजा बॉन्ड ब्रेक झाला तर हा OH आणि हा H2O निघून जाईल. ओके, पण जर समजा O आणि H मधला बॉन्ड ब्रेक झाला तर हा H आणि हा OH निघून जाईल आणि वॉटर जे ते वॉटर तयार होईल. मग एक्झॅक्टली काय होतं याचा सायंटिस्टने ज्यावेळी विचार केला त्यावेळी त्यांनी काय केलं तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा काय केलं तर ह्या OH मधला हा जो ऑक्सिजन जो आहे अल्कोहोल मधला हा ऑक्सिजन रेडिओ ऍक्टिव्ह केला. ओके, आणि रेडिओ ऍक्टिव्ह केल्यानंतर मग रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन कॅरी आउट केली आणि ज्यावेळेला तुम्ही हा O जो आहे हा रेडिओ ऍक्टिव्ह केला आणि रिॲक्शन कॅरी आउट केली. ओके, काय प्रॉडक्ट मिळतोय तो बघितलं. ओके, आणि आता इथं असं दिसलं की एस्टर मध्ये तुम्हाला ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन रेडिओ ऍक्टिव्ह दिसला. ओके, सो वेन द ऑक्सिजन ऑफ अल्कोहोल वॉज मेड रेडिओ ओके, अँड द रिॲक्शन वॉज कॅरीड आउट, तुम्हाला काय झालं तर हा ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन तुम्हाला एस्टर मध्ये आलेला दिसला. ओके, म्हणजे हा ऑक्सिजन जो आहे तो एस्टरचा पार्ट आहे हे लक्षात आलं. ओके, पण याच्यावर सायंटिस्ट थांबले नाहीत. त्यांनी काय केलं नंतर कार्बोक्सिलिक ऍसिड मधला जो ऑक्सिजन जो आहे तो रेडिओ केला आणि पुन्हा रिॲक्शन केली. त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की इथं वॉटर मधला ऑक्सिजन जो आहे तो रेडिओ झालेला होता. ओके, याचा अर्थ कार्बोक्सिलिक ऍसिड मधनं OH आणि अल्कोहोल मधला H असाच H2O निघून जातो. ओके, आणि तुम्हाला एस्टर आणि वॉटर जे आहे हे एस्टर हा वॉटर प्रॉडक्ट मिळतो. म्हणजे दिस इज वन रिॲक्शन वेअर द बॉन्ड बिटवीन O अँड H इज ब्रोकन अँड यू गेट एस्टर ॲज द प्रॉडक्ट. ओके, एक स्पेसिफिक रिॲक्शन आपण बघू. समजा मी ऍसेटिक ऍसिड घेतलं CH3
C double bond O and OH. So if I take acetic acid, and this acetic acid is treated with alcohol, मी अल्कोहोल घेतो, इथाइल अल्कोहोल. Okay, ethyl alcohol. So when acid reacts with alcohol, this is heated with concentrated sulfuric acid, which is a dehydrating agent, okay, or phosphoric acid, H3PO4. ओके. आता इथं काय होतं, तर अल्कोहोल मधला H आणि ऍसिड मधला OH. ओके. H2O जो आहे तो H2O निघून जातो आणि प्रॉडक्ट मिळतो CH3, C डबल बॉन्ड O, OCH2, CH3. ओके. सो द प्रॉडक्ट विल बी CH3, then C double bond O, CH2, CH3. Okay, so this is the product and plus H2O. So you get ethyl acetate as the product. Okay, the product is ethyl acetate. आता ह्या इथाइल ॲसिटेट मध्ये आपल्याला हा जो ऑक्सिजन जो आहे, हा ऑक्सिजन हा अल्कोहोल मधून आलेला आहे. ठीक आहे. त्यामुळं बॉन्ड बिटवीन O and H इज ब्रोकन हियर. ओके. हा O आणि H मधला बॉन्ड जो आहे तो बॉन्ड ब्रेक झाला आणि त्यामुळे हा O जो आहे तो अल्कोहोल पार्ट मधला O आलेला आहे. ओके. आणि हा CH3 C डबल बॉन्ड O जो आहे तो ऍसिड कडून आलेला आहे. ऍसिड कडून CH3 C डबल बॉन्ड O आणि अल्कोहोल कडून OCH2 CH3. त्यामुळे CH3 C डबल बॉन्ड O, OCH2 CH3, इथाइल ॲसिटेट हा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्ट मिळाला. अँड दिस इज कॉल्ड एज एस्टरिफिकेशन. त्याला म्हणतात एस्टरिफिकेशन, दॅट इज फॉर्मेशन ऑफ एस्टर. ओके. आता आपण असं करूया, हेच एस्टरिफिकेशन जे आहे ते आपण वेगळ्या पद्धतीने करूया, म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल की अल्कोहोल मधनं एचच निघून जातो. ओके. OH निघून जात नाही. ओके. त्यासाठी काही रिएक्शन जे ते रिएक्शन बघू. एस्टरिफिकेशन युजिंग ॲसिटाइल क्लोराइड. एस्टरिफिकेशन युजिंग ॲसिटाइल क्लोराइड. ओके. आता ॲसिटाइल क्लोराइड म्हणजे काय, तर CH3, then C double bond O and Cl. ओके. सो दिस इज ॲसिटाइल क्लोराइड. ॲसिटाइल क्लोराइड जर समजा आपण घेतलं आणि हे ॲसिटाइल क्लोराइड जे आहे हे आपण जर अल्कोहोल बरोबर ट्रीट केलं, कोणतंही अल्कोहोल समजा आपण घेतलं, ओके, अल्कोहोल बरोबर समजा आपण ट्रीट केलं, इथाइल अल्कोहोल आपण घेतलेलं आहे, ओके, आणि हे जर वॉर्म केलं म्हणजे गरम केलं, ओके, आपल्याला माहिती आहे द बॉन्ड बिटवीन O अँड H इज ब्रोकन. त्यामुळं हा H जो आहे हा H आणि हा Cl, HCl जो आहे तो HCl निघून जाईल आणि प्रॉडक्ट मिळेल CH3 C डबल बॉन्ड O, OCH2 CH3. सो द प्रॉडक्ट विल बी CH3, then C double bond O, CH2 and CH3, that is ethyl acetate. प्लस HCl. ओके. अशा पद्धतीने रिएक्शन होईल. म्हणजेच ॲसिटाइल क्लोराइड प्लस इथाइल अल्कोहोल, यू गेट एस्टर, दॅट इज इथाइल एस्टेट एज द प्रॉडक्ट. आता ॲसिटाइल क्लोराइड मध्ये हा CH3 C डबल बॉन्ड O हा ग्रुप आहे. मग समजा या CH3 च्या ऐवजी तुम्ही दुसरा कोणताही ग्रुप जर समजा तुम्ही घेतला, उदाहरणार्थ मी जनरल ग्रुप म्हणतो R, then C double bond O and Cl. So this R may be मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, एनिथिंग. ओके. मी जर समजा हा R ग्रुप जो आहे त्याला COCl जोडला आणि त्याच्यामध्ये मी अल्कोहोल टाकलं, ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की हा H आणि हा Cl, HCl निघून जाईल आणि प्रॉडक्ट मिळेल R C डबल बॉन्ड O R, दॅट इज एस्टर. ठीक आहे. एस्टर विल बी द प्रॉडक्ट. So we can carry out esterification by using acetyl chloride. फक्त बाय प्रॉडक्ट काय आहे तर HCl आहे. मगाशी आपण ऍसिड आणि अल्कोहोल एकत्र केले आणि आपल्याला एस्टर मिळालं होतं, त्यावेळेला बाय प्रॉडक्ट वॉटर होता.
ओके. आणि इथं जेव्हा तुम्ही ॲसिटाइल क्लोराईड आणि अल्कोहोल घेता, ओके, किंवा ॲसिड क्लोराईड आणि अल्कोहोल घेता, तेव्हा तुम्हाला एस्टर मिळतं. बाय प्रोडक्ट कोण आहे तर HCl हा बाय प्रोडक्ट आहे. ओके. आपण एस्टरिफिकेशन आणखी एका पद्धतीने करू शकतो, ते म्हणजे एस्टरिफिकेशन युझिंग ऍसिड अनहायड्राइड. ओके. एस्टरिफिकेशन युझिंग ऍसिड अनहायड्राइड. आता ऍसिड अनहायड्राइड म्हणजे काय? ओके. ऍसिड अनहायड्राइड, अनहायड्राइड मीन्स द सबस्टन्स विच डज नॉट हॅव एनी वॉटर मॉलिक्यूल. ओके. अनहायड्राइड म्हणजे काय की ज्याच्यामध्ये पाणी नाही असा. आता ऍसिड अनहायड्राइड म्हणजे काय? ऍसिड की ज्याच्यामध्ये पाणी नाहीये. मग आपण जेव्हा ऍसिड म्हणतो त्यावेळेला आपलं ऑर्गॅनिक ऍसिड कन्सिडर करायचे, दॅट इज कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके. सो RC डबल बॉन्ड O अँड OH, कार्बोक्सिलिक ऍसिड. मी कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलं. ओके. आय विल टेक वन मोर कार्बोक्सिलिक ऍसिड, RC डबल बॉन्ड O अँड OH. ठीक आहे. म्हणजे मी 2 कार्बोक्सिलिक ऍसिड्स घेतलेले आणि हे 2 कार्बोक्सिलिक ऍसिड मी याच्यामधून वॉटर जे आहे ते वॉटर मी काढून टाकणार आहे. समजा मी कुठलाही एक H घेतला, कुठलाही OH घेतला, H2O काढून टाकला. ओके. H2O काढून टाकल्यानंतर काय मिळालं बघा तुम्हाला, R देन C डबल बॉन्ड O. आता हा ऑक्सिजन आहे आणि हा C डबल बॉन्ड O आणि R आहे. ओके. सो दिस ऑक्सिजन, नंतर हा C डबल बॉन्ड O आणि R. ओके. दिस इज ऍसिड अनहायड्राइड. ओके. ऍसिड अनहायड्राइड. सो अनहायड्राइड मीन्स कंपाऊंड मायनस वॉटर. कंपाऊंड आहे त्यातनं आपण वॉटर इलिमिनेट केला, काढून टाकला की तुम्हाला जे मिळतं ते ऍसिड अनहायड्राइड असतं. ओके. आणि हे ऍसिड अनहायड्राइड जर आपण घेतलं आणि ते अल्कोहोल बरोबर ट्रीट केलं की आपल्याला पुन्हा एकदा एस्टर्स जे आहेत हे एस्टर्स हा प्रोडक्ट मिळतो. ओके. आपण करून बघूया. एक ऍसिड अनहायड्राइड घेऊ आपण. यासाठी मी ऍसेटिक ऍसिड घेतो. ओके. आणि त्याचं अनहायड्राइड तयार करतो. पुन्हा एक ऍसेटिक ऍसिड आणि याचं अनहायड्राइड जर करायचं असेल तर मला काय करावं लागेल, तर यातनं H2O जो आहे तो H2O काढून टाकायला लागेल. ओके. मी H2O काढून टाकला की आता काय होईल बघा, हा H2O मी काढून टाकला आणि मग आता तुम्हाला प्रॉडक्ट मिळेल CH3, C डबल बॉन्ड O आणि CO CH3. आता हा O जो आहे हा मध्ये घेऊया. ओके. दिस इज ऍसेटिक अनहायड्राइड. So when I take acetic anhydride and this is treated with alcohol, that is CH2CH3, that is CH3CH2OH, म्हणजेच मी काय केलं तर इथाइल अल्कोहोल घेतले. आणि हे जर समजा मी गरम केलं. ओके. आता पुन्हा एकदा हा H आणि हा पार्ट ठीक आहे निघून जाईल, म्हणजे पुन्हा एकदा बॉन्ड बिटवीन O अँड H इज ब्रोकन. ओके. हा बॉन्ड जो आहे तो ब्रेक झाला. हा H आणि CH3C डबल बॉन्ड O, हा O, म्हणजे CH3C डबल बॉन्ड O OH हे निघून जाईल आणि मग तुम्हाला मिळालं CH3C डबल बॉन्ड O OCH2 CH3. सो यू गेट CH3 C डबल बॉन्ड O O CH2 CH3, म्हणजे पुन्हा एस्टर मिळालं, दॅट इज इथाइल ऍसिटेट. ओके. इथाइल ऍसिटेट प्लस बाय प्रोडक्ट काय तर CH3C डबल बॉन्ड O O आणि हा H, CH3C डबल बॉन्ड O O आणि H, दॅट इज ऍसिटिक ऍसिड. Okay, you get acetic acid as the byproduct. So this is about esterification. Esterification can be carried out by using acid and alcohol. Okay. Similarly, acid, chloride and alcohol,
अँड ऍसिड अनहायड्रेटेड अल्कोहोल. आणि ह्या तिन्ही केसेसमध्ये आपण जर बघितलं तर बॉन्ड बिटवीन O अँड H ऑफ अल्कोहोल इज ब्रोकन. ओके, अल्कोहोल मधल्या O आणि H मधला बॉन्ड जो आहे तो बॉन्ड ब्रेक होतो आणि मग आपल्याला एस्टर जे आहेत हे एस्टरचे प्रॉडक्ट जे आहेत हे प्रॉडक्ट्स आपल्याला मिळतात. ओके, आता जर जनरल रिएक्शन जर लिहायची असेल तर ती आपण अशी लिहू शकतो. ऍसिड अनहायड्रेट, कोणतेही ऍसिड अनहायड्रेट समजा आपण घेतलं म्हणजे थोडक्यात काय तर R C डबल बॉन्ड O, O C डबल बॉन्ड O आणि R. ओके, हा आर ग्रुप काही असू शकेल, मिथाइल, इथाइल, प्रोपाइल कोणताही असू शकेल. ओके, आणि त्याच्यामध्ये मी जर समजा अल्कोहोल टाकलं, पुन्हा इथं आर कोणताही ग्रुप असू शकेल. आता पुन्हा काय होणार आहे तर हे जे हे निघून जाईल म्हणजे आर सी डबल बॉन्ड O, O आणि H निघून गेला. यू गेट आर सी डबल बॉन्ड O, O आणि R. ओके, सो यू विल गेट आर सी डबल बॉन्ड O, O R म्हणजेच आपल्याला एस्टर मिळालं आणि प्लस आर सी डबल बॉन्ड O आणि OH. कार्बोक्सिलिक ऍसिड इज द बाय प्रोडक्ट. ओके, सो दिस इज अबाउट एस्टरिफिकेशन. आणि एस्टरिफिकेशन जेव्हा तुम्ही अल्कोहोलचं करता त्यावेळेला कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल घेतलं तरी चालेल, किंवा जर समजा तुम्ही जर कार्बोक्सिलिक ऍसिडच्या ऐवजी ऍसिड क्लोराईड घेतलं आणि अल्कोहोल घेतलं तरी तुम्हाला एस्टरिफिकेशन होतं. आणि तसंच जर समजा तुम्ही ऍसिड अनहायड्रेट घेतलं आणि त्याच्यामध्ये जर अल्कोहोल टाकलं तरी आपल्याला एस्टर जे ते एस्टर मिळालं. सो दिस इज अबाउट एस्टरिफिकेशन रिॲक्शन. ओके, मग एस्टरिफिकेशन जे हे आपण कॅरी आउट केलं. आता जर समजा आपण हा ऍसिड क्लोराईड जे आहे हे ऍसिड क्लोराईड घेत असताना जर समजा मी ऍसिड म्हणून ऍसेटिक ऍसिड घेतलं आणि ऍसेटिक ऍसिडचं क्लोराईड जर समजा मी घेतलं तर याला म्हणतात ऍसिटाइल क्लोराईड. ओके, मग जर समजा मी ऍसिटाइल क्लोराईड घेतलं आणि ह्या ऍसिटाइल क्लोराईड मध्ये जर समजा मी अल्कोहोल टाकलं, ओके, कोणतेही अल्कोहोल असेल, मी जनरल ROH लिहितो. ओके, कोणते अल्कोहोल मी घेतलं ROH. स्पेसिफिक घेतलं तर आरच्या ऐवजी मी एखादा ग्रुप लिहिन, मिथाइल, इथाइल वगैरे कुठला तरी ग्रुप जो आहे तो ग्रुप मी मेन्शन करेन. आता इथं काय होणार आहे तर पुन्हा हे गरम केल्यानंतर H आणि Cl, HCl निघून जाईल अँड यू विल गेट CH3 देन C डबल बॉन्ड O आणि हा O आणि R. ओके, सो यू गेट अगेन एस्टर ॲज द प्रॉडक्ट. ओके, आणि प्लस काय निघून गेले तर HCl निघून गेले. आणि ज्या वेळेला तुम्ही ऍसिटाइल क्लोराईड घेता आणि तुम्ही ज्या वेळेला अल्कोहोल बरोबर ट्रीट करता त्यावेळेला त्या रिॲक्शनला म्हणतात ऍसिटायलेशन. ओके, सो ऍसिटायलेशन इज अ रिॲक्शन बिटवीन अल्कोहोल अँड ऍसिटाइल क्लोराईड गिव्हिंग द एस्टर ॲज द प्रॉडक्ट. ओके, आणि ह्याला म्हणतात ऍसिटायलेशन. मग तुम्ही CH3 इथे